रंगभूमी दिनानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात नटराज वाद्य मेकअप बॉक्स पूजन व नांदी गाऊन रंगभूमी दिन साजरा करण्यात आला। ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील मास्तर यांनी पूजन करून नारळ वाढवला। यावेळी डॉक्टर उल्हास कडुसकर लिखित नाटकातील नांदी उपस्थितांनी गाऊन नटराजाला वंदन केले। त्यांना तबल्यावर मोहन रावतोळे तर संवादिनीवर भूषण खेरनार यांनी साथ दिली। प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, विनय काबरा, संजय निकुंभ, दुष्यंत जोशी, संजय कुलकर्णी, चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे, जगदीश नेवे, अखिल भारतीय मराठी नाटक परिषद मुंबईच्या सदस्य गीतांजली ठाकरे, शरद भालेराव, आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार, शुभदा नेवे, मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, विजय पाठक, प्राध्यापक सुधीर भटकर, योगेश शुक्ल, श्री बोरसे, गणेश सोनार, सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुषार वाघुदे, मोहित पाटील, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते। खुले नाट्यगृह यासाठी निवडलं आहे कारण खुले नाट्यगृह म्हणजे बालगंधर्वांच्या आठवणीचं आहे आणि बालगंधर्व हयात असताना त्या बालगंधर्व नाट्यगृहाला त्यांनी भेट दिलेली आहे। या नाट्यगृहाचा इतिहास आणि हे सगळं नव्या पिढीलाही समजावा या निमित्ताने तो उजळा मिळावा म्हणून आज एक छोटं म्हणजे मूर्तीपूजन, त्यानंतर तबला पूजन, पेटी पूजन असं आपण करत या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठ रंगकर्मींचा आशीर्वाद घेत त्यांचा परिचय आपण करून घेतला। आपल्या म्हणजे मला कलेक्टर महोदय आणि जिल्हा परिषद महोदयांना एक विनंती करायची आहे ती म्हणजे की बालगंधर्व खुले नाट्यगृहाची जी दुरावस्था झालेली आहे त्याचा FSI जो दुसऱ्या ठिकाणी वापरला गेला आहे आणि आता जो दीडपट FSI वाढून मिळालेला आहे तर FSI जर आम्हाला मिळत नसेल निदान त्याची दुरावस्था जी आहे ती या निमित्ताने आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ती आम्हाला दुरुस्त करून मिळावी। कारण हौशी रंगकर्मी जे आहेत त्यांना कुठेही पैसे देऊन प्रॅक्टिस करता येत नाही किंवा नाटकाचा सराव करता येत नाही। जे रंगकर्मी पैसे देऊन नाटकात काम करतात किंवा जे कलाकार जे आहेत ते हौशी नाही आहेत ते कलाकार जाऊ शकतात आज दुर्दैव असं आहे जळगावचं की बालगंधर्व खुले नाट्यगृह असेल किंवा आपलं छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह असेल ते आज बंद झालेले आहे तर ते सुरू करावे जेणेकरून इथली जे कलागुण आहेत ते पुन्हा पुढे येतील आणि त्या कलेगुणाला वाव मिळेल। म्हणून माझ्या सगळ्या प्रसारमाध्यमातून एकच विनंती आहे की आपण सगळे रंगकर्मी या निमित्ताने एकत्र येऊया आणि आपलं नाट्यगृह असेल किंवा आपली जी कला आहे आणि आपलं सांस्कृतिक जळगाव जे आहे ते पुढे नेऊया। धन्यवाद। आपलं नाव सांगा।